आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या आणि नाटक, मालिका व चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत स्वतःची विशेष छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे इला भाटे. प्रेक्षक हो मराठी कलाविश्वात सक्रिय असणाऱ्या इला भाटे यांचे पती उदय भाटे हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यामुळे या दोघांची भेट नेमकी कशी झाली याबाबत जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल. प्रेक्षक हो याबाबत स्वतः इला भाटे यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलंय. पण किती वर्ष झालं तुम्ही इथे आहात पार्ल्यामध्ये? पार्ल्यामध्ये Yes. मी पक्की पार्लेकर जन्मापासून. माझा जन्मच पार्ल्यातला आहे. क्या बात आहे. बरं ताई, तुम्ही पक्के पार्लेकर आहात, जसं तुम्ही म्हणालात, आणि एवढे वर्ष झालं इथे राहताय, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सरांची आणि तुमची भेट झाली? कुठे तुम्ही अचानक क्रॉस झालात एकमेकांना, जाता येता भेटणं होतं, कसं होतं? हो, नाही माझे मिस्टर म्हणजे डॉक्टर उदय भाटे ते माझ्या मोठ्या भावाचे मित्र होते, म्हणजे क्लास वर्गमित्र होते. त्यामुळे आमची थोडी म्हणजे फॅमिलीची कुटुंबाचाही स्नेह होता, ओळख होती. असे आम्ही भेटलो. म्हणजे सो डायरेक्टली इनडायरेक्टली लव्ह मॅरेज आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, हरकत म्हणजे आहेच. क्या बात आहे. हे कधीच्या काळातली गोष्ट आहे ही. ही साधारण म्हणजे माझं लग्न 78 मध्ये झालं. म्हणजे त्याला आता उद्याच मी तुला म्हटलं 48 वर्ष पूर्ण होती. वाव. अजून हाफ सेंचुरीला 2 वर्ष आहेत. झालीच आहे ऑलमोस्ट असं म्हणायला हरकत नाहीये. पण कसा होता हा पूर्ण प्रवास? छान होता. म्हणजे ओव्हरऑल छानच होता. कारण म्हणजे कुठल्याही प्रवासात आणि संसारामध्ये, आयुष्यामध्ये हे अडचणी आणि अडथळे येतातच. म्हणजे कुणालाच ते आल्याशिवाय संसार नाही असं. पण जे म्हणतो आपण की ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड, तसं. त्यामुळे आता या टप्प्यावर मागे वळून बघताना मला नक्कीच असं वाटतं की खूप छान आनंदाचा, समाधानाचा असा झाला आतापर्यंतचा प्रवास. बरं, मला सरांबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल नक्कीच. सर किती वर्षांपासून तुम्ही दोघं, म्हणजे सर तेव्हा नोकरी काय करत होते, तुम्ही तुमची सुरुवात या क्षेत्रात होती, ती त्यांना कबूल होती का मुळात, की हे क्षेत्र म्हटलं की नको रे बाबा असं प्रत्येक घरातले म्हणायचे? सो तेव्हा तुमच्या बाबतीत लगेच माझी थोडी वेगळीच कथा आहे. कारण माझे मिस्टर डॉक्टर म्हणजे MBBS डॉक्टर आणि ते जनरल प्रॅक्टिशनर, असं फॅमिली डॉक्टर ज्याला म्हणतो तसं. आणि मी सुद्धा सुरुवातीला माझी लॅबोरेटरी होती पॅथॉलॉजीची. म्हणजे मी BSc करून लॅब टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा करून ते करत होते. तर तू जे आता विचारलंस की या क्षेत्रामधला त्यांना पसंत होतं का, किंवा हे क्षेत्र नको रे बा, तर त्याच्या एक्झॅक्टली उलट गोष्ट होती. म्हणजे हे तुझं म्हणणं बरोबर आहे की या क्षेत्राला तेवढी काही प्रतिष्ठा तेव्हा नव्हती आणि हुशार मुलींनी वगैरे याच्यामध्ये जाणं फारसं काही रुचत नसेल समाजाला, घरातल्यांना. असं म्हणजे की हौस म्हणून करणं ठीक आहे, पण म्हणून पूर्णपणे तुम्ही या क्षेत्रात असं नाही. परंतु माझी ही आवड माझ्या लक्षात येण्यापूर्वी माझ्या मिस्टरांच्या लक्षात आली होती. ते म्हणाले की तू आता म्हणजे माझी लॅब होती पॅथॉलॉजीची छोट्या. ते म्हणाले की तू हे सगळं करतेस मनापासून, पण तू खुश दिसत नाहीस. खुश, तुला मनापासून आनंद होईल असं जर तुला काही करायचं असेल तर तू करू शकतेस. असं नाटकाची, अभिनयाची आवड होती, चुटपुट छोटंसं काहीतरी केलेलं होतं वगैरे. पण त्यांच्या प्रोत्साहनाने आणि तशी मग संधी उपलब्ध झाली, संधी मिळाली. मी त्या संधीचा लाभ घेऊ शकले. त्यांचीच इच्छा होती तुम्ही या क्षेत्रात यावं. म्हणजे तुझ्या आवडीचं तू कर असं त्यांचं म्हणणं होतं. हे तुला आवडत असेल तर ते कर. त्यामुळे मी खूप वर्ष, म्हणजे साधारण तुला अगदी सांगायचं तर मी 83 मध्ये माझी लॅब सुरू केली होती आणि मी 86 मध्ये पहिलं प्रोफेशनल नाटक केलं. मी डायरेक्ट प्रोफेशनल नाटकच केलं. मग काय लगेच कामं मिळत आणि तेव्हा एवढे पर्याय पण उपलब्ध आणि नाटकच होतं ना फक्त, आणि एक सह्याद्री होतं. म्हणजे बाकी काही चॅनल्स काहीच नव्हतं. त्यामुळे मी जसं माझ्याकडे येत गेलं नाटक, जे मला आवडत गेलं ते मी करत गेले. आणि तोपर्यंत छोटीशी लॅबचं काम पण मी एक पार्ट टाइम जॉब सारखं माझं चालू होतं. म्हणजे 94 पर्यंत मी ते करत होते. या ठिकाणी वास्तू होती, जी आईचं घर होतं, तिथेच माझी शिवम म्हणून पॅथॉलॉजीची लॅब होती.
म्हणजे ज्याच्यात मी ब्लड कलेक्शन पासून रिपोर्ट टाईप करेपर्यंत सगळं मी करत होते. बापरे पण आता मी सगळं विसरली आहे. म्हणजे आता जर कोणी दिलं की ब्लड काढा म्हणजे ब्लड काढू शकेन मी, पण ते आता सगळं इतकं बदललंय ना, म्हणजे ऑटोनॉमी एवढं ऍडव्हान्स झालंय सगळं की आता ते नाही हे राहिलेलं. नक्कीच. पण असं 94 पर्यंत मी ते दोन्ही करत होते. त्याच्यानंतर मग मी लॅब बंद केली आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रातच करत होते. दरम्यान मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री इला भाटे यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविधांगी भूमिका समर्थपणे साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं आहे. त्यांची यूटर्न, बॅरिस्टर अशी नाटकं, असंभव अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा मालिका ते चिंगी, बकेट लिस्ट असे चित्रपट, प्रेक्षकहो विविध कलाकृतींमध्ये इला भाटे यांनी साकारलेल्या अनेक भूमिका विशेष गाजल्या आहेत. तर सध्या इला भाटे कमळी या लोकप्रिय मालिकेत झळकत असून तुला पाहता या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? इला भाटे यांनी साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.